नमस्कार. सर्वप्रथम सुरुवातीपासून सुरू करूया. आज आपला विषय वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय व आजचे आपले पाहुणे आहेत नाताजी खोत सर, जे सिव्हिल इंजिनियर आहेत व त्यांची वास्तू कन्सल्टन्सी आहे CSK वास्तू कन्सल्टन्सी या नावाने. चला मग त्यांच्याकडनं वास्तुशास्त्राबद्दल जाणून घेऊया. सर मला सांगा, आपण CSK वास्तू कन्सल्टंट हेच नाव का ठेवलं कन्सल्टन्सीला? तर मी महांकाली कारखान्यावर बांधकाम खातं माझ्याकडं होतं आणि कारखान्यामार्फत एक शिमको औषध फॅक्टरी उभारली होती. ओके. तर त्या फॅक्टरीमध्ये बऱ्याच अडचणीमुळे ते चालत नव्हते. मग त्यावेळी परळीचे जे कुलकर्णी म्हणून इंजिनियर होते ते वास्तू कन्सल्टंट होते. स्वतः स्वामी समर्थ संप्रदायाचे सद्गुरुपद पण होते. ओके. आणि त्यांचा संपर्क आला आणि आम्ही शिमको फॅक्टरीमध्ये सुरुवातीला त्यांनी गेटचं ठिकाण बदलायला सांगितलं, पद बदलायला सांगितलं की ह्या चुकीच्या पदावर हे गेट आहे म्हणून. तर त्याचे गेट बदललं. त्या आठवड्यातच ती कंपनीची विक्री झाली. ओके. सगळे संचालक बोर्ड सेल करायची होती कंपनी, ते झालं. संचालक बोर्ड सगळं रिकामं झालं. मग त्यांच्या हाताखाली आम्ही काम करत राहिलो. मग ते साधारण 8-10 वर्षे त्यांचा संपर्क आला. मग काय प्रायव्हेट कामे केली, काय रेसिडेन्शियल बिल्डिंग केल्या, काय असं केलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आणि मग उरलेली कामं आमच्या ह्याच्यावर पडली. मग ती कामं वाढतच गेली ना. वाढत गेल्यामुळं काय झालं, मग आता एक ऑफिस केलं. कारखाना बंद पडला, ऑफिस केलं. मग ह्या ऑफिसचं नाव काय द्यायचं, मग त्यांच्या प्रीत्यर्थ ते नाव दिलं. ओके. चंद्रकांत श्रीनिवास कुलकर्णी. ओके. असं नाव दिलं आणि ते चालू ठेवलं. मग लहान मोठी कामं आता जसं माहिती होईल तसं लांब लांब जायला लागते, बघायला लागते. लोकांची सेवा आता कसं समर्थांच्या संप्रदायातूनच आम्ही सेवा करतोय. म्हणजे फारच फायद्याच्या किंवा ह्या गोष्टी न करता हे वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन करून कोण गरीब मध्यम कोण जे वास्तू हे प्रत्येकाला गरजेचंच आहे ना. बरोबर. त्यातले काही दोष असतात. मग जे महादोष असले वगैरे तर त्या माणसाला अगदी जीवन म्हणजे फार अडचणीत सामोरं जायला लागतं. मग आता त्यात कसं आहे की आता तुम्ही विचारला म्हणून ते CSK वास्तू कन्सल्टंट जे नाव दिलं ती त्यामुळं दिलं की त्यांचं मार्गदर्शन मिळालं योगायोगानं, किंवा तो दैवी भाग असेल की आमचा कॉन्टॅक्ट त्यांच्याशी यावा वगैरे असं, तर त्यामुळं ते नाव तसं दिलं. ओके. तुमच्या गुरुजींबद्दल थोडं सांगा, जे कुलकर्णी सर आहेत ते, त्यांच्याबद्दल. कुलकर्णी सर हे स्वतः इंजिनियर होते. ME सिव्हिल होते. ME सिव्हिल त्या काळात. ओके. वालचंदला झाले ME त्यांचं कॉलेज आणि स्ट्रक्चरलमध्ये ते पोस्ट ग्रॅज्युएट झाले. मग ते RSSचे कार्यकर्ते. अच्छा. ते त्या भागात काम करायचे, परळी वैजनाथ. RSSच्या काही आंदोलनामुळे त्यांना सर्व्हिस मिळाली नाही आणि ते तिकडं राहिले. मग ते समर्थ संप्रदायाचे सद्गुरुपद पण त्यांना मिळालं होतं आणि त्या भागात त्यांनी वास्तूची कामं केली. तिथं वास्तूची कामं केल्यामुळं त्यांनी तिथंच त्या सोसायटीनं त्यांना एक प्लॉट वगैरे असं करून तिथंच ते राहायला होते. मग त्यांचा संपर्क आला म्हणजे त्या औषध फॅक्टरीमुळं आला. ओके. म्हणजे तुम्हाला देखील तिथं जॉब भेटला होता जिथे त्यांनी वास्तू कन्सल्टन्सी. म्हणजे ते प्रॉपर परळीचे आहे पण त्यांना बोलवून घेतलं. त्या औषध फॅक्टरीशी आमचा संपर्क आला. तिथं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांच्यासोबत काही कामं केली आणि त्यामुळं असं ओळख वाढत गेली. मग त्यांच्या मृत्यूनंतर जे आम्ही ऑफिस केलं त्याला आता नाव द्यायचं ते त्यांचंच नाव दिलं. मग आता ही समर्थांची सेवा समजायची, त्यांची सेवा समजायची. गुरुदक्षिणा. ते म्हणायचे मी समोर नसलो का समर्थांचं आठवण करत जावा, समर्थाकडे गेलं का माझी आठवण करत जावा. अध्यात्माला वाहून घेतलेले होते. कोणी पैसे दिले तर ठीक, नाही दिले तर ते संचितात जमा होतात म्हणायचे. मग आपले प्रेक्षक ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, वालचंद हे कॉलेज पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं टाईप कॉलेज आहे आपलं. तिथं ॲडमिशन मिळणं फारच कठीण आहे व त्या काळात ते वालचंद कॉलेजमधनं सिव्हिल इंजिनियर पास आउट आहेत.
सर मला सांगा, वास्तुशास्त्र म्हणजे नेमकी काय असते? आता हे जे विश्व आहे हे पंचमहाभूतानं बनलेलं आहे. 5 एलिमेंट. हां. तर आपलं प्रत्येक मानवाचं शरीर सुद्धा पंचमहाभूतानं बनलेलं आहे. तर ह्या आपल्या पंचमहाभूतांचं शारीरिक आणि हे नैसर्गिक जो बॅलन्स आहे तो जो वास्तूची जी जागा असते, वास्तू पुरुष मंडल किंवा ते जी जागा असते त्या जागेमध्ये वास्तुपुरुष असतो, ते सुद्धा पंचमहाभूताचे तिथे परिणाम झालेले असतात. म्हणजे तो जो छोटा जरी भाग असला आणि हे विश्व जरी मोठं असलं तर एखाद्या माणसाचं कसं मोठा बॅनर, लहान फोटो लहान फोटो लहान फोटो, तसं तो जो प्लॉट आहे त्यामध्ये सुद्धा ते वास्तुपुरुष राहतो. तर त्याचं जे पंचमहाभूताचं तिथला बॅलन्स हा म्हणजे त्या जागेचा वापर, ते जे प्रत्येक पदावर एक एक देवता असते, तो भाग त्यांना नंतर सांगतो, पण एक एक देवता असते. समजा आग्नेयला आग्नेय देवता आहे, ईशान्येला शंकर आहे, उत्तरेला कुबेर आहे, पश्चिमेला मेघराजा आहे, दक्षिणेला यम आहे. तर ह्या देवांची तत्व जी आहेत, समजा आता अग्नी तत्व आहे तिथं अग्नी पेटला पाहिजे. मग तिथं जर समजा पाण्याचा अंश गेला तर मग ते कुठली गोष्ट फायनल होत नाही, विस्तवावर पाणी पडल्यासारखं होते. आणि जर ईशान्येला ही शंकराची जागा आहे पाण्याची, तिथं अग्नी नको आहे ना, तो उलटं होतंय. आता वायूची जागा आहे तिथं पण अग्नी नको, हवा आणि वायू मिसळल्यानंतर सगळं हे होणार. त्यामुळं त्या प्लॉटमध्ये जी इमारत होईल ह्या पंचतत्वाला बॅलन्स होईल अशी व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये बी कसं आहे, जो प्लॉट जो आहे त्याच्या साधारण उत्तर बाजू हलकी राहायला पाहिजे. म्हणजे दक्षिण दिशेला जे आपण अंतर सोडतो त्यापेक्षा 1.5 पट उत्तरेला राहिलं पाहिजे आणि पश्चिमेच्या 1.5 पट पूर्वेला राहायला पाहिजे. म्हणजे ती जी इमारत आहे ही नैऋत्य प्रभागात बसायला पाहिजे. त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मांडणीच्या वगैरे, पण नैऋत्य प्रभागात जर बसली तर ती बिल्डिंग स्थिर होते, म्हणजे तो मालक स्थिर राहतो, ती वास्तू स्थिर राहते. आणि जर तो वायव्य भागात वगैरे गेला तर त्या माणसाची मग पळापळी चालू होते. किंवा ईशान्य भागात जर वास्तू गेली तर त्या माणसाला मानसिक टेन्शन राहते, स्त्रिया आजारी पडतात. आग्नेयला गेलं तर तक्रारी भांडणं होतात, मुलांची प्रगती होत नाही, शिक्षण होत नाही आणि संपत्तीला सुद्धा ते मारक आहे. त्यामुळं साधारणपणे नैऋत्य प्रभागात इमारत बसायला पाहिजे. आणि आता जरी इमारत बसली तरी त्यातले हॉल, किचन, बेडरूम, बाथरूम किंवा टॉयलेट किंवा सेप्टिक टँक ह्या गोष्टी त्या शास्त्रानुसार त्या वास्तुमंडलात बरोबर बसायला पाहिजेत. सर मला सांगा, वास्तुशास्त्र म्हणजे नेमकी काय? वास्तुशास्त्र म्हणजे हे जे विश्व बनलेलं आहे, हे जे पंचमहाभूत आहेत, कोणकोणते? हवा, पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि तेज, हे जे पंचमहाभूत आहेत हे ह्यापासून विश्व बनलेलं आहे. तर हे जे घटबिंब दृष्टांताप्रमाणे प्रत्येक प्लॉटमध्ये सुद्धा त्या तत्वांचं वास्तव्य आहे. तर ह्या प्लॉटमधील त्या पंचतत्वाचं वास्तव आहे आणि जे विश्वातले जे पंचतत्वाचं जे हे आहे त्याचा जो बॅलन्स आहे तो साधण्यासाठी, आपलं शरीर पण पंचमहाभूतांचं आहे ना, ते साधण्यासाठी, हा बॅलन्स साधण्यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे जर त्या प्लॉटच्या त्या भागातल्या तत्वाचा वापर त्याप्रमाणे जर होत असेल आणि तसा करून वास्तू बॅलन्स करणे म्हणजे वास्तुशास्त्र. ओके. म्हणजे जरी प्लॉट एखादा छोटा असला पण ते नैसर्गिक ताकद असते ती प्रत्येक ठिकाणी सेम असते, ती त्या प्लॉटवर देखील तेवढीच पडत असेल. अग्नी सपोज एखाद्या दिशेला स्ट्रॉंग असेल तर त्या प्लॉटच्या त्या दिशेला अग्नी स्ट्रॉंगच असणार. आता जो प्लॉट ठरला, समजा हा प्लॉट ठरला तर तो लहान असो किंवा मोठा असो त्या प्रमाणात. आता जसं एखाद्या माणसाचं बॅनर मोठं असतं आणि त्याचा लहान फोटो असा घटबिंब दृष्टांत, चंद्र आपण मडक्यात सुद्धा बघू शकते, ते घटबिंब. तसं हे पंचमहाभूताचा जो प्रभाव आहे
त्या प्लॉटवर पडलेला असतो आणि त्या प्लॉटचं जे विभाग आहेत त्याच्या समजा ईशान्येला जल आहे, आग्नेयेला अग्नी आहे, नैऋत्येला पृथ्वी तत्व आहे, वायव्याला वायू तत्व आहे आणि हा ब्रह्मस्थान आहे. असे 5 तत्व आहेत आणि त्या तत्वाचे जे गुण आहेत, आता अग्नीचा गुण कसं गरम होणे हे ते त्याचा वापर तिथं तसा व्हायला पाहिजे. ईशान्येला जल तत्व राहायला पाहिजे, वायव्याला वायू तत्व राहायला पाहिजे, पृथ्वी तत्व हे गोडांश वगैरे असं असते ते नैऋत्याला राहायला पाहिजे. अशा प्रमाणात वापर केला तर तो बॅलन्स होऊ शकतोय. म्हणजे निसर्गाच्या ज्या शक्ती आहेत त्या पंचभूताच्या त्याला तो बॅलन्स करून जो प्लॅन आपण करतो आणि जे वास्तू बनवतो त्याला वास्तुशास्त्र मॅक्सिमम बेनिफिट घेऊ शकतो. मॅक्सिमम बेनिफिट घेतो. तर मला सांगा, वास्तुशास्त्राची सुरुवात कुठून झाली व याला काही लिटरेचर प्रूफ आहे का, ग्रंथ किंवा पुराण कशाचा प्रूफ आहे का याला? या पूर्वी आहे ना ह्याचे साधारण 17-18 ग्रंथ आहेत. नारद मुनीचा आहे, विश्वामित्राचा आहे, भृगु ऋषीचा आहे, रावणाचा सासरा मयासूर त्याने मैमतम म्हणून लिहिलेला आहे. असे 17-18 ग्रंथ आहेत. तो बराचसा भाग मोठा हे आहे. मग ह्यातून काही अभ्यास करून स्वामी समर्थ संप्रदायातून म्हणजे जे अभ्यास करून त्याने जे काही वास्तुशास्त्र तयार केले किंवा ज्याचा जो अभ्यास केलाय तो त्या अभ्यासानुसार आता आपण चाललोय. म्हणजे ह्याला पौराणिक महत्व आहे, ह्याला बॅकग्राऊंड आहे आणि आपलं कसं आहे ऋषी मुनीने जे ग्रंथ केलेले आहेत ते सनातन, म्हणजे ते विश्व असेपर्यंत खरंच राहणार. ते सनातन म्हणजे आज खरं उद्या खोटं असं नाही होणार. ते सनातन राहणार. असे जे काही बाबी आहेत ते पुराणापासून आलेले आहेत, म्हणजे त्या सनातन आहेत. ओके. निसर्गाला अवलंबून सगळ्या गोष्टी विथ प्रूफ्स आणि डाटा असल्यामुळे ते इम्प्लिमेंट राहतात, काळ कुठला का असो. सर तुम्ही म्हणला की काही गोष्टी आहेत या ह्याच्यात, रावणाचा तुम्ही उल्लेख केला, ते काय असेल मला ऐकण्यास आवडेल. त्याने ते ग्रंथ लिहिलेला आहे वास्तुशास्त्रावर, जसं नारद मुनीने लिहिला किंवा भृगु ऋषीने लिहिला, अत्री ऋषीने लिहिला. त्याने त्या म्हणजे पंचमहाभूत वास्तू ह्याचा बॅलन्स करून ज्या गोष्टी त्यांच्या अभ्यासानं आल्या त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथ मोठमोठे लिहिलेले आहेत. त्याच्या बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करून हे आता अलीकडे हे वास्तुशास्त्र आपण हे केलेलं आहे. मी असं ऐकलं की त्या रावणाच्या सासऱ्याने जो ग्रंथ लिहिला मायासूरने, त्यात एक स्टोरी देखील आहे की मेघनाथच्या जन्माला काहीतरी ते वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट केलं, त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, ते मयासूर आहे ना, ह्याने पांडवांची राजधानी बनवली होती. म्हणजे त्यांनी ते असं केलं होतं की पाणी आहे तिथं जमीन, जमीन आहे तिथं पाणी, म्हणजे असा एक मयासूर म्हणजे असा तो असा राजवाडा बनवला होता. तो दुर्योधन जाताना तो जमीन आहे म्हणून गेला, तो पाण्यात पडला ना, त्यामुळे ते द्रौपदी हसली, त्या अंधपुत्र म्हणाले असं, म्हणजे असं ते एक हे आहे. सर आता बऱ्याच ठिकाणी मी असं बघितले, बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा 100% घरात असं बघितले, जेव्हा घर रचना करतात तेव्हा घराच्या एका कोपऱ्यात एक वास्तुपुरुषाची मूर्ती किंवा त्याचं प्रतीक नाण्या टाईप हे त्याचं पूजा घालून त्याला तिथं स्थापित करतात आणि त्यानंतर त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करतात. ते नेमकी काय कन्सेप्ट आहे वास्तुपुरुषाची? वास्तुपुरुष असा आहे की पूर्वी शंकरानं अंधकासूर म्हणून राक्षसाबरोबर लढाई करून राक्षसाला ठार केलं आणि ते अतिश्रम झाल्यामुळं बसल्यानंतर त्यांच्या शरीरातून घामाचा एक थेंब पडला महादेवांच्या शंकराच्या ह्याच्यातून. तर त्या थेंबापासून एक राक्षस तयार झाला, असा भला मोठा राक्षस. मग तो जन्मताच तो भुकेनं असा व्याकुळ असा, त्यानं ते अंधापूरचं शिर पण खाऊन टाकलं जन्मल्या आणि बाकी पृथ्वीवरील सगळ्या गोष्टी खात राहायला लागला तो. त्यामुळं देवसुद्धा घाबरले की आता हे सगळं ब्रह्मांड गिळंक करतोय का काय, त्यामुळं घाबरले. आणि मग त्याने ते शंकराच्या विचारलं काय करायचं काय, तर त्या वास्तुपुरुषाला पालथं पाडलं आणि त्याच्यावर हे सगळे देव बसले. मग त्याचं त्यावेळी डोकं ईशान्येला, हे अशी ती परिस्थिती होती आणि मग त्याच्यावर ते बसले. मग असं ठरलं की घरात जो स्वयंपाक झाला, पहिलं जे जेवणाचं जे नैवेद्य आहे तो त्याला अर्पण करायचा.
म्हणजे आपण जेवताना एक घास बाजूला वगैरे ठेवतो, त्याच्यापासून पाणी फिरवतो. तो नैवेद्य तुला प्रत्येक घरात मिळेल आणि प्रत्येक प्लॉटमध्ये जागेमध्ये तुझं वास्तव्य असेल अशी तडजोड होऊन ते संपलं. मग आता तेव्हापासून हे प्रत्येक प्लॉटमध्ये घराच्या प्रत्येक भूमी असेल किंवा काय त्यामध्ये त्याचं वास्तव्य आहे आणि त्याचा आपण ते नैवेद्य वगैरे देतो. त्यामुळे ते तृप्त समाधान राहतो, त्या मालकाला आशीर्वाद देतो, त्याच्या प्रगतीला आशीर्वाद देत राहतो आणि त्याचे जर हेळसांड झाली तर मग दोष तयार होतो. ओके. आणि अशी देखील एक लिटरेचरमध्ये फिलॉसॉफी आहे की वास्तू पुरुष हा कायम तथास्तू बोलत असतो. त्यामुळे घरच्या आभारात नेहमी आपण शुभ बोललो पाहिजे, म्हणजे तो तथास्तू बोलतो. आणि सपोज आपण एखादं वाईट गोष्ट बोललो त्याला तो तथास्तू म्हणला तर तिथं गोष्ट तशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी जुनी कन्सेप्ट आहे की घरात शुभ बोलावं. सर मला सांगा, वास्तुशास्त्राची रचना कशी असावी व त्याला डायरेक्शन्सला देखील फार इम्पॉर्टन्स आहे. कुठल्या डायरेक्शनला काय असावं हे सगळं कसं फिगर आउट करतात? हो, दिशाचं महत्त्व म्हणजे प्लॉट हा साधारणपणे पूर्ण 100% दक्षिण उत्तर असावा. म्हणजे कसं आहे की चुंबकीय वेव्हज ज्या आहेत त्या दक्षिणेकडं उत्तरेकडे जात असतात. त्याप्रमाणे आतले जे रचना आहे झोपायची वगैरे, म्हणजे डोकं आपण दक्षिणेला करून पाय वगैरे करायचं, ह्या गोष्टीसाठी ते अन्योन्य महत्त्वाचं आहे. ओके. मग तो कंपास, हे डायरेक्शन जे आहेत ते कॅल्क्युलेट कसे करायचे, त्याला इक्विपमेंट काय? ते कंपास आहेत, त्याप्रमाणे ते प्लॉटवर जाऊन बघायचं. साधारण कसं आहे, 0 डिग्री असलेला प्लॉट चांगला, जास्तीत जास्त 11 डिग्रीपर्यंत ते पण ठीक आहे. जर 11 डिग्रीच्या पुढे गेलं तर खालचे नोकर किंवा खाली 2 नंबर मालक असतात घरातले किंवा कुठल्याही कंपनीतले, ते मुख्य मालकापेक्षा मोठे होतात, त्यांचा अधिकार चालतोय, मुख्य मालकाचं चालत नाही 11 डिग्रीच्या पुढे गेलं का. आणि जर समजा अगदीच जर असेल 22.5 वगैरे, तो विचित्रच प्लॉट समजला जातो. मग त्यामध्ये काय होतंय की अचानक काय पण घटना घडू शकते. डिग्री कॅल्क्युलेट कशी करायची? आपलं तर कंपासमध्ये डिग्री असते, मोबाईल कंपास चालवू शकतो. आता कसं आहे, मोबाईलला जर करेक्ट येत असलं तर ठीक आहे, नाहीतर जनरल हा जो कंपास असतो आपल्या स्टेशनरीमध्ये मिळतो, हे चालू शकतो ते. त्यामुळे दिशा ही महत्वाची आहे. ओके. आता ते दिशांचं रचना कशी आहे तर त्याबद्दल सांगा. आता दिशांचे कसं आहे, 8 दिशा आहेत. ईशान्य, समजा ईशान्य झाले का इकडं पूर्व, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, परत उत्तर आणि ईशान्यांमध्ये पश्चिम, असं साधारणपणे आपण किती 22.5 360 डिग्रीचं पूर्ण सर्कल होते. त्याला 8 दिशा म्हणजे साधारण 45 डिग्रीची एक दिशा होते. ईशान्य दिशा कसं, उत्तरेचा काही भाग, पूर्वेचा काही भाग, आणि पूर्वेचा जो आहे तो मधला तो एक 45 डिग्रीचा भाग, परत आग्नेय. सपोज जर आपण 360 डिग्रीच्या सर्कलला 4 दिशांमध्ये ब्रेक केलं तर प्रत्येक दिशा 90 डिग्रीची होणार. पण त्याला जर 8 दिशांमध्ये ब्रेक केलं तर 45 डिग्रीचा इच अँगल. 45 डिग्री. मग तो जो प्लॉटचा सेंटर आहे तिथून ते जो 45 डिग्रीचा जो भाग आलेला आहे तो त्या दिशेचा प्रभाग समजायचा. ओके. त्या 0 पासून ईशान्येपर्यंत समजा तो असा आलेला आहे, तो ईशान्य प्रभाग समजायचा. मग ईशान्य दिशेला काय जे काय आपण वास्तूप्रमाणे मांडणी करणार आहे, पूजा घर असो आणि काय असो, ते त्या प्रभागात चालतंय. काय असतं ईशान्य साईडला? काय असतं ईशान्य साईडला? पूजाघर असतं, हॉल असतो. शक्यतो ईशान्य दिशा हलकी ठेवायची. पोर्च असतो, पोर्च चालतोय. परत अंडरग्राऊंड टाकी चालते. कुठल्या एलिमेंटचा जास्त प्रभाव असतो तिथे? पाणी, जलतत्वाचा प्रभाव राहतो. ओके. आणि जर तसंच जर पुढे चालत राहिलं तर पूर्ण सर्कल कसं कम्प्लीट होतो ते सांगा. तो जलतत्व झाल्यानंतर परत इंद्राची दिशा येते. कोणती? इंद्रदेव म्हणते. इंद्राची दिशा कोणती? पूर्व. तो कसा आहे, तिथं दरवाजा वगैरे मुख्य दरवाजा असला तर तो मालक आहे तो राजासारखा, इंद्रासारखा राहतो, असं त्याचं तत्व आहे. आणि नंतरचे जे 45 डिग्री येते ते अग्नी तत्व आलं. मग तिथं स्वयंपाक, तिथं शेगडीच राहायला पाहिजे, पाणी चालणार नाही.
परत दक्षिणेला ते थोडक्यात घराची मुख्य एंट्रन्स असली ती इंदिरा साईड हा तर सगळ्यात बेस्ट. त्यामध्ये जो आपण वास्तू पुरुष मंडल मांडतो त्या पूर्वेचे जे 9 भाग असतात त्यातला 3रा आणि 4था भाग हा साधारण इंद्रपद असतं तिथं. तिथनं गेट किंवा मुख्य दरवाजा असलेलं चांगलं. ओके. आणि आता अग्नी झालं. दक्षिणेला यमाची जागा आली. अग्नीमध्ये काय काय किचन ओके. तुमचं बॉयलर किंवा काय बाकीचं अग्नीच्या संबंधित तुमचं हे पण आपलं जनरेटर म्हणजे ते त्या बाजूला आलं. नंतर यमाची दिशा आली दक्षिण. त्या दिशेला समजा जिना, गोडाऊन किंवा 2 नंबर मालकाचे बेडरूम पण चालते. 1 नंबर मालकाची बेडरूम नैऋत्याला, त्याच्या बाजूला दक्षिणेला चालते. आणि परत आलं पश्चिमेला पण 2 नंबर मालकाची बेडरूम चालते. तिथं जलतत्व येतं, मेघराजा असं. ते पाण्याचे जे ओव्हरहेड टँक असतात ते पश्चिम दिशेला चालतात. आणि पश्चिम दिशेचा सेंटर पासून इकडं टॉयलेट वगैरे इकडं वायव्येपर्यंत आणि वायव्येपासून उत्तर मध्यापर्यंत संडास, बाथरूम, सेप्टिक टँक ह्या गोष्टी चालतात. प्रत्येक दिशेचा एक कलर देखील आहे. हो, कलर आहेत. काय दोन्हीमध्ये रिलेशन आहे कलर व डायरेक्शन मध्ये ते जर सांगा. आता त्याला श्रीरंग चक्र कलर म्हणतात. म्हणजे 8 दिशेचे 8 कलर. आता ईशान्य शंकराची दिशा पांढरा कलर, इंद्राची पूर्व दिशा पिवळा कलर, अग्नीचे तो गुलाबी कलर, लाल गुलाबी, दक्षिणेचा यमाचा आहे तो लाल कलर आणि नैऋत्याचा आहे तो लिंबू कलर पिवळा नैऋत्याचा, पश्चिमेचा आहे तो धुरकट निळा आणि वायव्याचा आहे तो इलेक्ट्रिक ब्लू पूर्ण निळा. तर घराचे कलर ह्या अष्टदिशाप्रमाणे जर केलं, श्रीरंग चक्राप्रमाणे केलं तर ती पॉझिटिव्हिटी वाढते. आता किचनला जर तुम्ही गुलाबी अग्नी कलर आहे तो तिथं जर निळा पाण्याचा दिला ना ते एकदम विरुद्ध होणार ना. त्यामुळे ते फार मोठा दोषच तयार होतोय. म्हणून ह्याप्रमाणे कसं ज्या देवतांचे जे कलर आहेत किंवा जे आज श्रीरंग चक्र ह्याप्रमाणे कलर दिले तर त्या घराची पॉझिटिव्हिटी चांगली राहते. आता आणि पांढरा जो कलर आहे हा ब्रह्म कलर म्हणते. तो साधारण ब्रह्मस्थानी असा तो कलर सगळीकडे चालतोय. आणि छताला कसा आहे स्काय ब्लू निळा आकाशी कलर असला का टेन्शन राहत नाही, आपण आकाशाखाली बसल्यासारखं राहते, असे त्याची पॉझिटिव्हिटी राहते. अजून एक ब्रह्मस्थानावर एक विषय देखील आहे. जुने इमारती ज्या असायच्या वाडा टाईपमध्ये मधलाच पॅसेज ओपन ठेवायचे लोक, त्यातनं उजेडतेनं यायचा, त्यानं व्हेंटिलेशन देखील चांगलं राहायचं व हे ग्रुमिनेस पण चांगला राहायचा. आता ती पद्धत कुठं कुठं बंद झालं आहे. पण आता साऊथ साईडला जर आपण बघायला गेलो तर अजून देखील घरांची रचना तशी असते कोकणी भागात की मध्ये एक पॅसेज आहे मोकळा आणि त्यातनं ब्रह्मस्थानमध्ये उजेडतेनं मारता येतो. हे ब्रह्मस्थानला ओपन असणं योग्य आहे की अयोग्य आहे? ते फार चांगलं आहे ब्रह्मस्थान ओपन आहे. पण आता जागेच्या अभावी कसं झालंय, तेवढी जागा कोण सोडणार ना मधलीच जागा. त्यामुळे ब्रह्मस्थान हे हलकं राहणं चांगलं. लिव्हिंग ब्रह्मस्थानच्या ठिकाणी शक्यतो वास्तूचं काय असते पोट असते, ते जर दूषित झालं तर माणूस कर्जात जातो, येणे देणे थांबते, म्हणजे पोटावरच ओझ झालं ना ते. आता तुम्ही जसं म्हणलं ते वास्तू पुरुषाच्या डायग्रामवरनं ते सगळं आहे. मग आता डोक्यापाशी काय असावं, पोटापाशी काय असावं, ते कसं काय आहे? आता मी मगाशी सांगितलं ना ते अष्टदिशाचे जे प्रभाग आहेत ईशान्येला तिथं काय काय असावं, म्हणजे डोक्यावर काय, तुम्ही डोक्यावर सेप्टिक टँक आला एकदम महादोष झाला ना, त्याला शास्त्रात बी पर्याय नाहीत दुरुस्त करायचं. तिथं पूजाघर किंवा ते जागा पवित्र हलकी अशीच राहायला पाहिजे. वायव्य भाग आहे ना, तुम्ही गॅसेस वगैरे सेप्टिक टँक टॉयलेट वगैरे तो तसा झाला पाहिजे ना. आता पण बऱ्याच वेळा एक कन्सेप्ट ऐकतो, जागेमध्ये वास्तुदोष आहे किंवा बांधकामात काय तर वास्तू चुकलंय, वास्तुदोष आहे. हे वास्तुदोष म्हणजे नेमकी काय असतं?
आता वास्तुदोष हे 2 प्रकारचे राहतात. एक असतो भूमिदोष, कारण हजारो वर्षे ते जमीन कशासाठी वापरले, काय वापरले. भूमिदोष म्हणजे त्या प्लॉट मधले जमिनीतले दोष असतात. समजा तिथे एखाद्यानं आत्महत्या केली असेल, किंवा हाडकं असतील प्राण्यांची, माणसांची, किंवा एखाद्यानं ती जमीन लुबाडून घेतलेली असेल, त्या मालकाचा जर तळतळाट आहे तो असेल, किंवा काही ठिकाणी कोळसे असतात, केस असतात, किंवा एखादी विहीर वगैरे मुजवून असं केलेलं असेल, तर हे भूमिदोष असतात. किंवा काळी विद्या चालवली असेल तर हे भूमिदोष. आणि इमारत बांधताना चुकीच्या दिशेला काय आपण टॉयलेट, बाथरूम, हॉल वगैरे हे करतो, हे वास्तुदोष. आता भूमिदोष हे आहे, हे साधारणपणे आम्ही कसं करतो, लोलक विद्येनं ते तपासतो कुठल्या प्रकारचे भूमिदोष आहेत. लोलक विद्यांचे पेंडुलम, पेंडुलमनं ते तपासून मग त्याच्यावर कुठला विधी करायचा किंवा त्याच्यावर पर्याय काय करायचा, पारायण करायचं किंवा होम करायचा किंवा आणि काय उपाय करायचे. वास्तुदोषाचा लोकांना त्रास होतो? 100% होतो. कशा प्रकारचा त्रास असतो? आता वास्तूप्रमाणे घर बांधणं म्हणजे एक शर्ट शिवल्यासारखं आहे. म्हणजे इकडे किस्सा पाहिजे, इकडे हे पाहिजे, तुमच्या सोयीनं तुम्ही ते घर बांधलं, पण तुमच्या शरीरातच रोग असला, खरूज किंवा काय असेल, तर ती वास्तू 100% शास्त्राप्रमाणे बांधून सुद्धा उपयोग होत नाही ना. मूळ भूमीमध्येच दोष असला तर त्या माणसाला 100% त्रास होतो. एखादं असं उदाहरण तुम्हाला तुमच्या कालावधीमध्ये असले की एखाद्या व्यक्तीला असा त्रास होत होता? आता स्वतः माझंच एक त्रास आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं, आमचे जे कारखाना कॉलनी आहे, म्हणजे सुरुवातीला मी देव हे किंवा ह्या गोष्टीत एवढा नव्हतो, पण ज्यावेळी कारखान्यात राहायला आलो, ज्यावेळी बेडरूममध्ये मला झोपच येत नाही, कसं पाठीत सगळं पेटल्यासारखं व्हायचं, तर मग मी मागच्या वरांड्यात किंवा पुढच्या वरांड्यात झोपायचो. मग ते एक त्यातले एक तज्ज्ञ माणूस इकडे विट्याचे होते, केसकर म्हणून, ते ह्या क्षेत्रात आगोरी क्षेत्रातले वगैरे म्हणजे अध्यात्मात होते, ते त्यांनी सांगितलं की इथं खून झालाय पूर्वी, आणि तो म्हणतो तू काय इथं आलायस, काय तिथे XYZ पर्सनचा खून झालाय. मग तो म्हणतो इथं का तू आलायस. मग त्यांनी सांगितलं बाबा हे सर्व्हिससाठी आले, ते त्याच्या बापाची काही जागा नाही, आणि तुझा लफड्यातून खून झालाय, तुझा पण काय संबंध नाही, तुला एक नारळ द्यायला सांगतो, तुझं तो शांत राहा. मग मला 5 वर्ष झोपच येत नव्हती ना. ज्या दिवशी त्याला नारळ दिला त्या दिवसापासून माझी झोप 1.5 वर्ष डोळ्यातनं गेली नाही. हा भूमिदोष. हे माझं स्वतःच उदाहरण. आता बऱ्याच ठिकाणी मी पंढरपूर निगेटिव्ह एनर्जी फील होते का? हा, निगेटिव्ह फील होते. आणि ते काय असते निगेटिव्हिटी, काय तुम्ही बोलता बोलता भांडायला लागताय, किंवा असं घरात असं शांतता राहतच नाही. म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीचा ॲग्रेसिव्ह स्वभाव असला तर ते कदाचित ह्या कारणामुळे देखील असू शकतो की तो ज्या परिसरात राहतो तिथं काहीतरी दोष. त्यामुळं ते काय शरीरावर त्याच्या व्हेव्ज असल्यामुळे त्याची बुद्धीच उलटी चालते ना. तुम्ही बसला जाणार असला तर बसला गेलेला असला का बस अगोदर गेलेला असणार, नंतर तुम्ही बसणार. 9:30ची बस 9:15ला जाणार. इतकं म्हणजे सगळ्या उलट्याच गोष्टी, एक सुद्धा सरळ गोष्ट राहणार नाही. आणि तुमच्या गरजेच्या गोष्टी आहे की नाही, प्रत्येक अडचण निर्माण होणार. आणि दुसरं जे दोष असतो ते ह्या झालं भूमिदोष. हा भूमिदोष. मग वास्तुदोष असते ते कसं बांधकामामध्ये दोष असतात. आता तुम्ही आग्नेयला जर ईशान्येला, आग्नेयला, नैऋत्याला टॉयलेट बाथरूम केलं तर ईशान्य हे पवित्र दिशा आहे, शंकराची दिशा आहे. मग तो फार मोठा दोष तयार होतो. जिथं पूजेची जागा आहे, तिथं वास्तुपुरुषाचं डोकं आहे, तिथं जर तुम्ही टॉयलेट बाथरूम केलं तर त्याचे वाईटच परिणाम होतात ना. कुठलीही बलामत गावची बिनकामाच्या अंगावर येणार, स्त्रिया आजारी पडणार. परत आग्नेयला गेलं
तर संततीला त्रास होणार, कुठली गोष्ट फायनल होणार नाही, म्हणजे चर्चा हे सगळे निष्फळ राहणार. तर तो आग्नेयचा दोष. आग्नेय कोपरा कोणता? आग्नेय हा दक्षिण आणि पूर्वेच्या मधला, ओके. म्हणजे जिथं किचन करतोय आपण ते. आणि नैऋत्येला गेला तर तो सेप्टिक टँक खड्डा आला का तो जो मालक आहे त्याची तब्येत, उत्पन्न आणि त्वचा रोगासारखे विकार हे नैऋत्य दिशेचे लक्षण आहेत ना. आणि जी वायूची दिशा आहे वायव्याला, त्या नैऋत्य दिशेला काय असावं? टॉयलेट, बाथरूम हे त्या हे नैऋत्य दिशेला टॉयलेट बाथरूम आहे. नैऋत्य दिशेला हे गोडाऊन, मालकाची बेड, ओझं राहते किंवा वर जर बांधायचं असेल तर पहिला नैऋत्य कोपरा बांधून घ्यायचा, नैऋत्य जड करायचं. ओके. फॉर एक्झाम्पल जर आपण नैऋत्येला स्टोर रूम त्यांना असं काय असलं तर त्या केसमध्ये मालकाची डेव्हलपमेंट होणार. पण तेच जर नैऋत्येला वॉशरूम किंवा टॉयलेट, सॅनिटरी टँक, सेप्टिक टँक असं काय असलं तर तिथे त्याचा डाऊनफॉल लॉस होणार, तब्येत बिघडणार. त्या दिशेला जर बोर वगैरे असले तर काय काय ठिकाणी मरूनच जातात मालकच. बऱ्याच लोकांना मानसिक त्रास होतो, म्हणजे पीस ऑफ माइंड नसतं. ते पीस ऑफ माइंडसाठी कोणती दिशा योग्य असते, काय करावं? शक्यतो आपण पूर्वेला तोंड करून पूजा करून ध्यान केलं तर मानसिक शांतता मिळायला काय हरकत नाही. फक्त काय आहे की आता हा तसा नंतरच्या ह्याच्यात घ्यायला हा विषय तसा मोठा आहे, पण त्यांची मानसिक शांतता म्हणजे त्यांचं उत्पन्न कुठून येते त्याच्यावर पण बरंचसं असते ना. बरोबर. तुम्ही जर श्रमिकांचं रक्त पिऊन जर खाल्ला तर त्याला नाही मानसिक शांतता मिळणार. म्हणजे उत्पन्न हे श्रमाच्या पैशातनं यायला पाहिजे आणि ते त्यांना खायला जायला पाहिजे, तर मग ते रक्त व्यवस्थित होतं ना. माणसाचे विचार कसं असते? रक्तावर. कृत्य असते विचारावर, विचार असते रक्तावर. रक्त कसं आहे हे असते आपण कसं कुठलं खातोय त्याच्यावर. रक्त शुद्ध असेल तर विचार शुद्ध असेल तर आपलं कर्म शुद्ध होणार ना, मग मानसिक शांतता मिळणार. म्हणजे वास्तू, कृत्य व कर्म या तिन्ही गोष्टी देखील इंटरलिंक आहेत. म्हणजे कर्म चुकीचं करून आपण वास्तू चांगला असेल त्याचा काही हे नाही ना, वास्तूलाच पूर्ण जबाबदार धरता येत नाही. सर आपण दोषबद्दल तर बोललो, पण त्याच्यावर उपाय देखील असतील भूमिदोषवर व वास्तुदोषवर. ते उपाय कुठल्या पद्धतीचे असतात? आता हे भूमिदोषामध्ये तो भूमिदोष कुठल्या प्रकारचा आहे, त्याची तीव्रता किती आहे आणि त्याला काय करायला लागतं हे लोलक विद्येनं तपासून बघायला लागते. व यांना इथं समजा एखादं आत्महत्या केली असेल तर जनरली तिथं नवनाथ पारायण करायला लागते. नवनाथ पारायण. ओके. किंवा गुरुचरित्र पारायण. किंवा जर हे असेल तर उदोक्षांत म्हणून एक होम असतो की तो केला तरी ते नाहीच होतं. मग त्या वास्तविक त्या जागेवर जाऊन डाउजिंग म्हणून हा प्रकार आहे. लोलक विद्येनं डाउजिंग करून ते तपासून तो कुठल्या प्रकारचा दोष आहे आणि कुठला उपाय करायला लागतंय ते फायनल करून त्याप्रमाणे ते विधी करायचं किंवा पारायण करायचं किंवा आणि काय करायचं असं. डाउजिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? डाउजिंग म्हणजे ते लोलकाने, आता तो विषय वेगळाच आहे. लोलकाने डाउजिंग करायचं म्हणजे समजा आपण ते लोलक एक विद्या वेगळी आहे ते लोलकाची, की ते त्या विद्येनं ते समजा आपण प्रश्न विचारला की क्लॉकवाईज फिर बाबा, हा या प्रश्नाचं उत्तर हेच असेल तर क्लॉकवाईज, तो क्लॉकवाईज फिरलं तर त्याचं उत्तर ते. समजा आता इथं नवनाथ पारायण करावं लागेल का, तर ते यस आलं, क्लॉकवाईज फिरलं ते, तर ते नवनाथ पारायण करायचं. किंवा उदकशांत होम करायचा झाला तर ते विचारायचं. थोडक्यात पेंडुलम घेऊन पेंडुलमच्या डायरेक्शनवर किंवा त्याच्या त्या संकेतानुसार तिथला विधी ठरवायचा आणि तो करून घ्यायचा. ओके. आणि वास्तुदोषामध्ये काय आहे, काही ठिकाणी आता खरं ती वास्तू बघायलाच लागते. आता असं ठोकळ सांगायचं म्हणजे
कसं आहे, आता काही ठिकाणी बल लावता येतात. हम्म, समजा किचनला काय दोष असेल, हम्म, समजा सिंक इकडं नको आहे आग्नेयाला, किंवा आणि काय कपाट वगैरे असं जे असेल तिथं दोष असेल तर तिथं गुलाबी बल, कायम गुलाबी कलरचा बल्ब चालू ठेवायचा, त्यामुळे काही दोष कमी होतो. किंवा ईशान्य दोष असेल तर तिथं पांढरा बल्ब कायम चालू ठेवायचा. किंवा नैऋत्येला असेल तर तो पिवळा बल्ब चालू ठेवायचा. जर वायव्येला असला तर निळा बल्ब चालू ठेवायचा. ब्रह्मस्थान दोष असेल तर पांढरा बल्ब. असे काही बल्ब वापरून सुद्धा काही दोष घालवता येतात. आणि जर आता टॉयलेट हे समजा ईशान्येला गेलं तर ते बदलायला लागतं. आग्नेयला असलं तर ते बदललेलं चांगलं, नैऋत्येला असलं तर नैऋत्येला एखाद्या वेळा असलं तर निदान सेप्टिक टँक तर वायव्याला पाहिजे. ओके. तर प्रत्यक्ष बघितल्याशिवाय ना तिथं काय उपाय करायला येईल, तिथं रंग बलाचे वेगवेगळे रंग घालून ते दुरुस्त करता येते का, होम हवन कुठलं करून करायला येते, किंवा आता जिना वगैरे चुकीच्या दिशेला गेला तर काही प्रत्येक पायरी खाली ते पिरॅमिड असतात, ते पिरॅमिड चिटकून किंवा तिथे एखादं मोठं पिरॅमिड असं ते क्रिस्टल पिरॅमिड म्हणा किंवा हे घालून ते करता येते का, ते सुद्धा लोलकानं तपासायचं. आणि त्याप्रमाणे आता त्याची जी निगेटिव्हिटी आहे, त्या जिना समजा दोष असेल तर ती घालवण्यासाठी तिथं कुठल्या प्रकारचं पिरॅमिड वापरायचं. ते पिरॅमिड कसं आहेत, 20 रुपयेपासून 51,000 रुपयेपर्यंत. कशापासून बनलेले असतात ते प्लास्टिक, ग्लास ते त्याच्यापासून बनलेलं असते. ते समर्थनच्या त्या केंद्रामध्ये मिळतात. तिथं कुठलं पिरॅमिड घालता येईल की दोष दूर होईल हे, आणि त्या लोकांना तपासून ते फायनल करून करायचं. ओके. म्हणजे स्पिरिच्युअल एनर्जी ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्या व्यक्तीला सांगणार की इथं इथं या ठिकाणची गरज आहे, त्यानुसार ते डिसिजन घेतलं जाणार. सर, आता बरेच शेतकरी देखील असतात, मग वास्तू आता जे आपण घराप्रमाणे बघतो की किचन कुठे पाहिजे, हे कुठं पाहिजे. आता शेतकऱ्यांचे जे शेतात घर आहेत तिथं गोटा कुठं पाहिजे, विहीर कुठल्या साईडला पाहिजे, ते वास्तू कसं वर्क होतं? आता शेतकऱ्यांचं क्षेत्र हे मोठं असतं, मग तरीसुद्धा जो त्यांचं शेतीचा समजा एकरचा गट असेल किंवा 2 एकरचा असेल किंवा काय, त्यांनी जे बांध घातलेले असतात किंवा त्यांचं जे पीक आहे तो जो पूर्ण भाग येतो एकराचा 2 एकराचा, तो जो प्लॉट आहे त्या प्लॉटच्या त्या क्षेत्राच्या साधारण नैऋत्येला हे घर त्यांचं हे पाहिजे. नैऋत्य सोडून गोटा हा वायव्याला गेला पाहिजे, कारण वायव्य दिशा ही आहे ना वायूची दिशा आहे, त्यामुळं जनावरांचा व्यापार वायूसारखा होतो. आणि त्या गोट्याच्या नैऋत्याला त्यांचा चारा, काय खाद्य घातलेले पेंड वगैरे अशा गोष्टी ठेवल्या तर नैऋत्य ही दिशा जड असल्यामुळं ते लवकर संपत नाही, म्हणजे पुरवठा येतो. आणि वायव्याला गोटा गेल्यामुळं त्याचा वायूसारखा व्यापार होतो. आणि त्याचं समजा उकिरडा वगैरे असेल तर तो त्याही वायव्य भागातच करायला पाहिजे. आणि जनावरांचे जे तोंड आहेत ते पश्चिम, उत्तर किंवा पूर्वेला व्हावेत. इकडे दक्षिणेला नको, कारण यमाच्या दिशेला नको. वायव्य भागात गोटा, नैऋत्य भागात घर. आणि हे जे वास्तुपुरुष मंडळ आहे त्यांच्या हाताच्या मापाप्रमाणे त्या शेतात त्यांना किती योग्य प्लॉट बसतो. आयवे म्हणजे उत्पन्न 50 पैशापेक्षा जास्त आणि खर्च 50 पैशापेक्षा कमी असा जो प्लॉट बसतो त्याप्रमाणे तिथं त्याने फ्लॉवर बेड लावावेत किंवा इतर तो भाग कट करून घ्यावा. सर, आता तुम्ही ते वास्तुपुरुष डायग्रामचं बोलला, त्यात देखील काही भाग आहेत, पिशाच्य भाग, मनुष्य भाग, देव भाग व ब्रह्म भाग. याबद्दल जरा. तर जो प्लॉट त्यांना आयवे काढून जो प्लॉट फायनल केला तो काय 60 फूट बाय 50 फूट असेल किंवा काय असेल ते असेल, तर त्याचे उभे आडवे 9 भाग करायचे. साधारण 81 भाग होते. स्क्वेअरला डिवाइड करायचे 9 रोज आणि 9 कॉलम्स. तर
हे हे 9 भाग केल्यानंतर सुरुवातीचा जो भाग येतो, चारी बाजूनी पहिला भाग, तो पिशाचे भाग समजला जातो, जी पूर्ण बॉर्डर राऊंड, हा बॉर्डरचा. तर शक्यतो त्याच्यावर बांधकाम नको. आणि जो तिथून आतला जो भाग येतो, 2 नंबरचा जो सर्कलचा पूर्ण भाग येतो, तो मनुष्य भाग येतो. शक्यतो पिशाच भाग आपण साईड मार्जिन मध्ये देखील आवड करतो. हा, घराला आपण प्रत्येक ठिकाणी साईड मार्जिन साईड मार्जिन मध्ये सोडलेला चांगलं. ओके. आणि जो मधले जे 9 घरं राहतात सेंटरची, ते ब्रह्मस्थान समजलं जातं. ब्रह्मस्थान. लोकांना काय वाटतंय, तो सेंटर म्हणजे ते ब्रह्मस्थान, पण ब्रह्मस्थान हे त्या 9 भागामध्ये येतं पूर्ण. तर असं मग तर पिशाचे भाग सोडून बांधकाम करायला पाहिजे. आणि शक्यतो घराला कसं कंपाऊंड पाहिजे, म्हणजे कुठली पण वाईट एनर्जी एंट्री होऊ शकत नाही. ते एक बंधन असते. सर, आपण मगाशी शेतकऱ्यांचं बघितलं की कुठल्या दिशेला कसं अरेंजमेंट असावी. ते जर आता इंडस्ट्रियल एरिया असला, एखादा फॅक्टरी असली, त्या केसमध्ये कसं ते रिलेट होतं वास्तुशास्त्र? आता कसं आहे, ते फॅक्टरी कुठल्या प्रकारची आहे वगैरे, साधारण मशनरी ह्या आग्नेय, दक्षिण, नैऋत्य भागात बसवाय. आणि त्यांचं जर बॉयलर वगैरे असला तर आग्नेय प्रभागात घ्यावा. आणि त्यांचा विक्रीचा जो माल आहे तो वायव्य भागात ठेवायचा, की जो विक्रीचा माल आहे. आणि जो कच्चा माल आहे तो साधारण नैऋत्य भागात ठेवावा. नैऋत्य, दक्षिण आणि आग्नेय हा भाग जड राहायला पाहिजे. प्रोडक्शन झालेले विक्रीचा माल हा वायव्य भागात जायला पाहिजे. आणि आता ते बाकीच्या तिथं कशा गोष्टी आहेत ते बघायला पाहिजे. कंपनी टू कंपनी डिपेंड्स. शक्यतो उत्तर, ईशान्य, पूर्व हा भाग जास्तीत जास्त रिकामा ठेवलेला चांगला. सर, आता जसं डायरेक्शनमुळे इम्पॅक्ट पडतो वास्तुशास्त्रावर, तसा हाईटमुळे काय इम्पॅक्ट पडतो का? प्लेन हाईट म्हणा, फ्लोअर हाईट म्हणा, या हाईटचा काय इम्पॅक्ट असतो का? आता ते कसं आहे, हाईट हे साधारण बिल्डिंगच्या साईजप्रमाणे आपण ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे दिसायला एखादी बिल्डिंग मोठी असली तर त्याची प्लिंथ थोडी उंच घ्यायला लागते ना. पण कसं आहे, त्या प्लिंथला 3, 5, 7 अशा पायऱ्या ह्या विषम संख्येमध्ये बसाव्यात. ऑड नंबर. आणि आता कसं आहे, घराचं फ्लोरिंग आहे तर नैऋत्य, पश्चिम, वायव्य किंवा ह्या आहे ना, नैऋत्यच्या लेवलला सगळे पाहिजेत. नैऋत्य खाली नको. नैऋत्यपेक्षा इकडं जर हॉल वगैरे जर पूर्वेला असला तो एक स्टेपनं खाली घेत आला तर चालतं. सगळ्यात उंच नैऋत्य कोपरा, नंतर सगळ्यात खाली आहे तो ईशान्य. तो तिकडून कमी होत आला पाहिजे. आता समजा पाणी जर सांडलं तर ते सगळं गोळा होऊन ईशान्येला यावं असा उतार पाहिजे. मग किचन आग्नेयला आलं, दक्षिणेला बेड किंवा जिना आला, तर नैऋत्येला मालकाचं बेडरूम आलं, वायव्येला मुलांचं आलं किंवा हे सगळ्यांची लेवल एक ठेवून हॉल आपण एक 4 इंच खाली ठेवला ईशान्याचा, तर ते पॉझिटिव्हिटी राहते. हॉलपेक्षा एक टप्पा पोर्च खाली ठेवला तर ते पण चांगलं. ते हलका होत येते. तसंच कंपाऊंडसुद्धा नैऋत्येला आहे ना, उंची जे आहे ते त्याच्यापेक्षा एक स्टेपनं खाली ईशान्येकडे कमी करत आणलं तरी ते चांगलं राहतं. ओके. सर, आता प्रत्येक वेळी स्वतःचं घर असेलच असं नाही. आता फ्लॅट सिस्टीम देखील फार फॉर्मात आहे. लोक फ्लॅट प्रिफर करतात जे सिटीमध्ये राहतात. का? कारण की जॉब सर्टेनिटी कमी असते, दुसरीकडे जॉब लागला दुसरीकडे जायला लागू शकतं. फ्लॅटमध्ये असं प्रत्येक वेळी नाही होणार की आग्नेय कोपऱ्यातच तुम्हाला किचन भेटणार. त्या केसमध्ये दुसरा सेकंड बेस्ट ऑप्शन असं काय असतं का त्याला? तो जर फ्लॅट कसं असतं, तो फ्लॅट त्यांचा किती स्क्वेअर फुटाचा आहे तेवढ्या स्क्वेअर फुटात त्यांचा वास्तुपुरुष बसतो. तो भाड्यानं राहत असला तर ते ओके. म्हणजे या केसमध्ये प्लॉटचं नाही कन्सिडर करायचं. पूर्ण अपार्टमेंटचा विचार करायचा नाही. ते अपार्टमेंट फ्लॅटला स्क्वेअर किती आहे, त्या फ्लॅटच्या कुठल्या दिशेला काय काय आहेत. समजा आता आग्नेयला नाही किचन आलं, पश्चिमेला गेलं तर
पश्चिम ही दिशा 2 नंबरच्या आहेत, तिकडं चालतंय. पण वायव्येला असेल, ईशान्येला असेल तर ते फार चुकीचं होतंय. मग तिथं बल लावा वगैरे, थोड्याफार प्रमाणात त्याचं दोष निवारण होईल, पण 100% होणार नाही. आणि कसं आहे, ज्या घरात अध्यात्म आहे, ज्यांच्या पाठीवर सद्गुरू आहेत, त्यांची कृपा आहे, अध्यात्माचे त्यांचे हे आहेत, त्यांना ते तेवढं वास्तुशास्त्र फारसा म्हणजे दोष त्यांना लागत नाही. म्हणजे ते कव्हर करू शकतात. जसं एखादा पैलवान पावसात भिजून आला तर त्याला सर्दी पडसं होत नाही, त्याच्याबरोबर एखादा अशक्त असला का ते लगेच येते. तसं आध्यात्मिक सेन्सेशन, आध्यात्मिक पॉवर शरीरात असेल तर बऱ्याच गोष्टी वास्तुशास्त्र जरी थोडंफार चुकीचं असलं तरी ते त्यात निघून जाते. सर साधारणपणे घराला एंट्रीज किती असावे, एक्झिट्स किती असाव्या व खिडक्यांची संख्या किती असावी, ह्याच्यात काही शास्त्र आहे का? आता कसं आहे, मुख्य एंट्री तर असते, पोर्च वगैरे, मुख्य दरवाजा तो सगळ्यात मोठा पाहिजे, देखना पाहिजे, सुशोभित असा गंजका वगैरे असं ठेवायचं नाही, तो सुशोभित, कारण देव त्या रस्त्याने येणार, त्यामुळे सगळ्यात त्याला सिंहमुखी दरवाजा म्हणतात. आणि बाकीचे जे आहेत ते उपद्वार असतात. आणि संख्या असले तर ते सबसंख्येत असावेत, दरवाजे खिडक्या. पण 10, 20, 30 असे आकडे नको, म्हणजे हे नकोत, समसंख्येत असावेत, पण 10, 20, 30 नको. परत कसं, दक्षिणेला एखादं लहान ओपनिंग असलेलं चांगलं. बरेच लोक काय म्हणतात, दक्षिण काय खिडकी ठेवायची नाही, काही नाही, अगदी बंदच ठेवायचं. पण वाईट जी ऊर्जा असते ती बाहेर जाताना दक्षिणेला जाते, त्यामुळे दक्षिणेला एक बारकाकाना ओपनिंग असलेलं चांगलं असतं. असावे पण कमी असावे. हां, आता कसं आहे, घरात पूर्व उत्तरेचा उजेड हा प्रगतिकारक असतो, तो जास्तीत जास्त घरात यायला पाहिजे. आणि दक्षिण पश्चिमेचा जो आहे ना तो कमी घ्यायचा, पण काही लोक अजिबातच घ्यायचे नाही, असं काही नाही. मग मित्रांनो, असेच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट बघण्यासाठी आमची ही नवीन सिरीज गोगा टॉक्स ह्याला कनेक्टेड राहावा व आमच्या चॅनल गोगा कोरेला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर, आमच्या सेकंड सीझनचा पहिल्या एपिसोडला तुम्ही गेस्ट म्हणून आला, ह्याच्याबद्दल फार आभार. धन्यवाद. आमच्याकडनं तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद.